नमस्कार मित्रांनो, मी कवी देवदत्त चौधरी. नुकताच आम्ही मध्य प्रदेश येथे अभ्यास दौरा संपन्न केला. आम्हाला खास आमंत्रण होते ते आपले सर्वांचे लाडके IAS आदरणीय डॉक्टर योगेश भरसट साहेब. त्यांच्याकडे आम्ही जाऊन आलो. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मेहरबानीने आम्हाला मध्य प्रदेशमध्ये अगदी VIP दर्शन घडलं. मित्रांनो, अगदी हा आभाळा एवढा मोठा माणूस पण पाय अगदी जमिनीवर ह्या माणसाचे. आम्ही जेव्हा मध्य प्रदेशमध्ये गेलो तेव्हा मला एक ड्रायव्हर आणि इनोवा कार देऊन साहेबांनी आम्हाला VIP दर्शन करून आणले. तसेच त्यांच्या पत्नी डॉक्टर आशाताई यांनी सुद्धा 2 दिवस आम्हाला अतिशय सुंदर असा पाहुणचार दिला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तरी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही मध्य प्रदेशामधील जी ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांची अतिशय सुंदर अशी माहिती देणार आहोत. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की बघावा. धन्यवाद. हे आहेत आमचे कवी देवदत्त चौधरी. ते सुद्धा माझ्या सोबत आहेत आणि आमचे सहकारी सर्व हे इतिहास वेडे आहेत. आमचे वाहन चालक, आमचे रथाचे चालक, आमचे मित्र, आमचे बंधू प्रशांत दादा, आमचे बर्मा धर्मा ग्रुपचे संस्थापक सुरेशजी धूम सर, नमस्कार सर. आमचे मार्गदर्शक भीष्म पितामह तथा भगवान पवार सर आणि आमचे तिकडचे मित्र दीपक हलकंदर सर. आम्ही ह्या ठिकाणी ह्या ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर असं आपण बघत असाल त्या बाजूनी पण एक सुंदर असा महाल आहे जो 13व्या शतकामध्ये उभारण्यात आलेला आहे आणि सर्व बघू शकता आपण. हे गाव ऐतिहासिक आहे. सध्या शारदीय नवरात्राच्या निमित्ताने सगळीकडे देवीमय असं वातावरण झालेलं आहे आणि आपण बघत आहात सुंदर असा पाऊस रिमझिम या ठिकाणी पडतो आहे. मित्रांनो, आपले कृषी साहेब रमेश चौधरी यांनी अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली. याच्याबद्दल आम्ही अभ्यास दौऱ्यानिमित्त मध्य प्रदेशमध्ये आलो. पण मग कसं आहे, महाराष्ट्र खरंच मित्रांनो सुंदर आहे. जेव्हा आम्ही रस्त्याने येत होतो तर मोडकी तोडकी घरा, म्हणजे कच्चे विटांची घरा, कौला नाही, पत्र नाही, त्यावर काय नाही. म्हणजे माझे मते पाहिजे असा विकास मध्य प्रदेशमध्ये सुद्धा पसरलेला नाही. आता मी महालामध्ये आलो ना तर अतिशय फक्त स्वच्छता आहे इथं, पण ते भग्न अवशेष वगैरे, उलट त्यांनी असं ठिकठिकाणी डागडुजी करायला पाहिजे, पण ते पण काहीच नाही. तर सरकारने पण ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. काही पर्यटन स्थळ तुम्ही जपायला पाहिजे, असं आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, आम्ही मध्य प्रदेशच्या मांडूमध्ये आहोत आणि ही तिथली जामी मशीद आहे. इतिहास मोठा आहे पण थोडक्यात सांगतो मी. तर होशांगशाह जो होता त्याने बांधकाम सुरू केलं मस्जिदचं. पण कोण? मोहम्मद खिलजी यांनी पूर्ण बांधकाम केलं. 1405 ते 1425 दरम्यान बांधकाम केलं. अतिशय मोठी मशीद आहे, आलं लक्षात. आणि विशेष म्हणजे जरी आपण याकडे एक धर्म म्हणून मस्जिदीकडे बघत असलो तरी याची जी स्थापत्यकलेचं जे आहे ते संपूर्णतः हिंदू पद्धतीने या ठिकाणचं जे बांधकाम झालेलं आहे ते. आणि तुम्ही बघू शकता एक एक चिरेद्वारा हा संपूर्ण जो मस्जिदीचं काम झालेलं आहे ते अतिशय सुंदर आणि प्रसन्न असा. एकदा नक्की तुम्ही भेट द्या. धन्यवाद. तर मित्रांनो, इथं आता बरं का पहा, खरा भाग पहा. विशेष अजूनही आहेत तसेच आहेत. म्हणजे भारतीय इतिहासाची पुरातत्व विभागाची दखल सुद्धा घ्यावी लागेल. आपण बघू शकता त्या आजच्या काळात आपण बांधकामासाठी सिमेंट सारखा जो एक पदार्थ वापरतो त्या काळात तुम्ही बघू शकता या ठिकाणी माती मिश्रित आता कुठली रसायनं वापरली असतील हे आम्हाला सांगता येणार नाही. परंतु मित्रांनो, आजही मी ह्या ठिकाणी ते काढण्याचा प्रयत्न करतोय पण ते निघत नाहीये. म्हणजे आपण म्हणतो आज तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय पण
गेल्या काही शतकांपूर्वी सुद्धा भारतातलं तंत्रज्ञान जे होतं ते अतिशय पुढारलेलं आणि सुधारलेलं होतं आणि तीच तंत्रज्ञानाची साक्ष ही जी जामी मस्जिद आहे मध्य प्रदेशमधली ती इतिहासाची साक्ष देत त्या ठिकाणी आजही उभी आहे. धन्यवाद. म्हणजे पहा ना मित्रांनो, ते का सिमेंट नाही, वाळू नाही, काहीच नाही. तरी म्हणजे एवढा पाऊस पडला तरी ते विषय झालेला नाही जास्त. बरोबर काढायचा प्रयत्न केला तरी हे बघा काय नाही, एकदम म्हणजे काढायचा प्रयत्न करतो आपण, काहीच नाही असं काय तंत्रज्ञान असेल. आणि आता तुम्हाला सांगतो कोणताही अंबुजा वापरा, अल्ट्राटेक वापरा, काय त्यात लिक्विड टाका, दुसऱ्या वर्षीचा प्लास्टर सगळा निघून पडत आहे. आणि आपण सांगतो बा तंत्रज्ञान बा, काळ बा, सुधारला बा, प्रगती बा, काय दगडाची प्रगती. ते काय ते वास्तुशास्त्र आपला किती स्थापत्यशास्त्र काय खतरनाक असेल, काय काय बरोबर. मित्र हे समोर दिसत आहे ना, हे आहे हुशांची अशी कबर, संपूर्ण संगम रवरी दगडामध्ये बनवले. आणि महत्वाचं म्हणजे आधी ही बनवली मग तिथे ताजमहाल बनवला, लक्षात घ्या. असा कनेक्शन आहे. तर मित्रा हो, इथला वैशिष्ट्य काय आहे, आवाज घुमतो, आवाज. हा शेजारी जामी मस्जिद बघितली आणि ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत ही धर्मशाळा आहे. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं जे प्रतीक आपण म्हणतो ते ह्या ठिकाणी इतिहासाच्या माध्यमातून, ह्या वास्तूंच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतीक होतं. आणि सुंदर अशी हिंदू स्थापत्यकलेप्रमाणे याचं जी रचना आहे ह्या इमारतीची, ही इमारतीची रचना ही संपूर्णतः झालेली आहे. आणि ही पूर्वी इथं एक धर्मशाळा म्हणून या ठिकाणी प्रचलित होती. धन्यवाद. तर मित्रा हो, हा नवीन पदार्थ दिसला गाड्यावर, तर आम्ही त्याला विचारला तर याला काय सांगता येतं, गोरख चिंच, गोरख खट्टा मिठा. आपल्याकडे जी चिंच असते ना हा ती पण आंबट गोड असते, त्याच प्रकारची ही पण असते. फक्त एकदम हळू लागतं बरं, त्या नाही का आपल्या ह्या राहतं काय कवट 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 कवटाच्या सारखा वजनाला आहे. बर्फ वाला सोडे वाला बिस्लरी वाला ताजा लिंबू की शिकंजी में टेस्ट में बेस्ट में बढिया. अशा पद्धतीची जर जाहिरात असली हा. तर नक्कीच तुमचा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय समृद्धीच्या टप्प्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. हवेली महल आणि जहाज महल या ठिकाणी आपण उभे आहोत. माझ्यासोबत माझे सर्व सहकारी आहेत आणि बघू शकता 13व्या 14व्या शतकात सुद्धा त्या काळातील जे राजे होते त्यांना जलसंधारणाचं किती मोठं महत्व होतं याचा प्रत्यय, याचा पुरावा म्हणजे हा जो एक मोठा तलाव आहे त्या ठिकाणी. अतिशय आपण तुम्ही जर बघत असाल तर खूप खोल आणि विस्तीर्ण असं हे जलाशय आहे आणि त्याच्यामध्ये जलसंधारणाचा अतिशय सुंदर अशी प्रतिकृती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. याला जहाज महल म्हणतात, कारण आपण जर समोरून त्या महालाकडे जर बघितलं तर जहाजासारखी प्रतिकृती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. पण या ठिकाणी तो उभा आहे आणि इतिहासकालीन जे आपले पुरावे आहेत, बांधकाम स्थापत्य रचनेचे जे पुरावे आहेत त्याची साक्ष देत हा आहे जहाज महालाची प्रतिकृती. बघा आता जाऊन पाहिला ना त्याची छोटी प्रतिकृती आहे.
नमस्कार मित्रांनो, आपण मध्य प्रदेशातील मांडव या ऐतिहासिक गावातील रूपवती महाल पाहण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. माझ्यासोबत सगळे माझे सहकारी दीपक हलकंदर सर, पवार सर, कवी देवदत्त सर आणि तिथला जो राजा होता त्याची जी राणी होती त्या राणीला हा जो व्ह्यू आहे आपण बघता आहात समोर, अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. आणि पुढे तुम्हाला थोडेसे आपण इकडे या सर प्लीज. राणीची नेहमी एक इच्छा असायची की मला नर्मदा नदीचं रोज उठल्या उठल्या दर्शन व्हावं आणि त्याच उद्देशाने ह्या पूर्ण डोंगरावरती हा रूपवती राणीसाठी हा महाल बांधला गेला. आणि तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर असं दृश्य, पावसाळा परतण्याचा हा कालावधी आणि अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये हा महाल आहे. आज आपण आहोत युनेस्को द्वारा जागतिक वारसा स्थळांची जी नोंद केली जाते अर्थात वर्ल्ड हेरिटेज, ते यादीमध्ये समाविष्ट असणारं भारतातलं शिल्पकलेचा अत्यंत सुंदर असा नमुना असणारं हे सांचीचं स्तूप आहे. तर मित्रांनो, 3ऱ्या शतकात सम्राट अशोक यांनी गौतम बुद्धांच्या ज्या अस्थी होत्या त्या अस्थी ठेवण्यासाठी ह्या स्तूपाची निर्मिती केली. या ठिकाणी आपण बघतोय ठिकठिकाणी गौतम बुद्धांच्या ज्या अस्थि कलशातल्या ज्या अस्थी होत्या त्या ठेवण्यात आल्या आणि प्रार्थनेसाठी, मेडिटेशनसाठी अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा गोल घुमट आपण या ठिकाणी पाहतोय. तुम्हाला जास्त सांची स्तूप कुठून जवळून पाहता येईल तर 200 रुपयाच्या नोटेवर जी प्रतिमा आहे ती प्रतिमा ह्याच सांची स्तूपाची आहे. असं हे अतिशय सुंदर आणि त्या 3ऱ्या शतकात म्हणजे शिल्पकलेचा अत्यंत सुंदर असा हा नमुना आपण या ठिकाणी बघत आहोत. तुम्ही पण एकदा नक्की या ठिकाणाला भेट द्या. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आहोत मध्य प्रदेशातील विदिशा जिल्हा आणि कोणता तालुका भोपाळ, सॉरी आम्ही भोपाळमध्ये आहोत. तर ह्या आहेत उदयगिरीच्या गुहा. तर उदयगिरी म्हणजे सूर्योदयाचा डोंगर असा त्याचा अर्थ होतो. तर दुसरा गुप्त काळातील जे गुप्त साम्राज्य होतं तर दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या ह्या काळातील 4थ्या ते 5व्या शतकातील म्हणजे 375 ते 450 इसवी सनापूर्वीच्या ह्या गुफा आहेत. तर अशा एकूण 20 गुफा आहेत. त्या गुफा कशासाठी होत्या तर त्यावेळचे गुप्त धार्मिक आश्रयाचं स्थान आहे ते ह्या गुफामध्ये. अशा पद्धतीने हे गुफांचं इथं वैशिष्ट्य आहे. भरपूर पर्यटक मंडळी इथं पाहायला पूर्ण खडकात कोरलेले आहेत. आणि 2 शिल्पकलांचं अतिशय उत्तम असं उदाहरण म्हणजे भगवान विष्णूंचा जो 3रा अवतार आहे वराह अवतार, ते वराह अवताराची एक शिल्पकला आहे. आणि भगवान विष्णू जे नाग शेषावर जे झोपलेले आहेत तर ती एक महत्वाची अशी वास्तू शिल्पकला या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे ह्या गुंफांना अतिशय सुंदर असं महत्व आहे.
आपण भूगोलामध्ये शिकलोय अक्षवृत्त आणि कर्कवृत्त, त्याची कर्कवृत्ताची जी रेखा आहे ती इथून अशी सरळ गेलेली आहे, सरळ गेलेली आहे. ती बघा अशी एमपी मधून अशी कर्कवृत्ताची रेखा गेलेली आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे 21 जूनला सूर्य कंप्लीट डोक्यावर राहतो. इथं 21 जूनला 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा ही जी आहे प्रमुख जगातील 5 देशांमधून ही कर्कवृत्ताची रेष जाते आणि त्यापैकी भारतातील ही जी ठिकाण आहे तिथे आता आपण उभे आहोत, सगळे आमची टीम आहे, हे आपण कर्कवृत्त जी रेषा आहे त्या रेषेवर आम्ही इथे उभे आहोत. सर, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की आपण नेमकी आता कुठली व्हिजिट करणार आहोत, काय बघणार आहोत, इथलं काय वैशिष्ट्य, काय वैविध्य आहे ते थोडंसं आम्हाला स्पष्ट करा. तर मित्र, आता आपण आलो आहोत मध्य प्रदेश येथे भोपाळ. भोपाळमध्ये सुप्रसिद्ध अभयारण्य आहे वनविहार नावाचं. इथं अनेक प्राणी आहेत. इथलं एक असं वैशिष्ट्य आहे का जे जखमी अवस्थेमध्ये प्राणी असतात ते इथं आणले जातात आणि त्यांच्यावर उपचार केले जातात. उपचार केल्यावर ते बरे झाले का त्यांना त्यांच्या निवासस्थानी किंवा त्यांच्या परिसरामध्ये सोडून दिलं जातं. तर आज आपण ते प्राणी बघणार आहोत. काय वाघ, सिंह काय असेल ते, हरणं, बिरणं, चित्र असे आपण इथे सफारी करणार आहोत. म्हणजे एकंदरीत सर, आजचा जो आपण प्रोग्राम असलेला आहे तो अतिशय स्तुत्य आणि छान असा असणार आहे. बरोबर आहे. कारण आपण वन्य प्राण्यांशी भेटणार आहोत, त्यांच्याशी भावनिकरित्या एक आपली भेट होणार आहे. त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. मध्य प्रदेशातील भोपाळच्या जवळ असणारा एक आदिवासी पाडा आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे इसवी सन पूर्व 15 लाख ते इसवी सन पूर्व 10,000 वर्षापर्यंत जी काही त्या काळाची पाषाणकालीन वास्तुकला किंवा शिलालेख होते त्याचं उत्खनन जो 20व्या शतकात श्री विष्णू श्रीधर वाकणकर यांनी 20व्या शतकात ह्या सर्व गोष्टींचा शोध लावला. तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी सभोवताली अतिशय घनदाट असं जंगल आहे आणि त्या जंगलाच्या आतमध्ये ह्या भीमबेटका आहेत. तुम्ही बघितलं असेल 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे ही पाषाणकालीन जी संस्कृती होती ते संस्कृतीचं दर्शन ह्या भीमबेटकांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही जर बघत असाल तर जे ह्या भीमबेटका हे नाव का पडलं असावं तर
महाकाय अशा ज्या ह्या शिला आहेत म्हणजे दगड खडक आहेत, ते खडकांना हे भीमकाय म्हणजे भीमासारखा आकार असल्यामुळं त्यांना हे नाव पडलेले आहेत. आणि अतिशय प्राचीन हा असा आपला इतिहासाचा सांस्कृतिक ठेवा चित्रकलेचा नमुना. आणि या ठिकाणी आपण बघत असाल त्या काळातली म्हणजे इसवी सन पूर्व काळातल्या ह्या काही पेंटिंग्स या ठिकाणी रेखाटलेले आहेत, त्याचं पण आपल्याला या ठिकाणी दर्शन होतं. आणि हा ठेवा आजही आपण सर्व तोपरी जपण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण अवश्य मध्य प्रदेशात जर आलात तर ह्या भीमबेटका ऐतिहासिक पुराण शिलालेखांना अवश्य भेट द्या. लागत बरा का काही त्याची लांबी खूपच जास्ती. आणि ही दगडानेच होऊ शकेल ना ही पेंटिंग, कारण ती जुन्या काळातली होती. मग दगडाच्याच याच्याने कोरून कोरून ती पेंटिंग काढली होती. मित्रांनो, एवढ्या प्रवासामध्ये भीमबेटका ह्या ठिकाणी मला अतिशय प्रेरणादायी गोष्ट बघायला मिळाली. बघा या व्हिडिओमध्ये हा प्रचंड महाकाय दगड ह्या झाडाला अडसर ठरत होता, पण मित्रांनो झाड वाढायचं थांबलं नाही. झाडाने मार्ग शोधला आणि उंच आभाळाला जाऊन भिडलंय. बघा, आपल्याजवळ प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपण काही करू शकतो. हे आपल्याला निसर्गाकडून शिकायला मिळतं. आपण बघत आहात विक्रमादित्यांचे वंशज राजा भोज, ते परमार वंशातले होते. शिल्पकलेचा स्थापत्यकलेचा अतिशय सुंदर असा हा नमुना या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आणि भारतातील सर्वात मोठं लिंग या ठिकाणी राजा भोज यांनी स्थापित केलेलं आहे. 11व्या शतकामध्ये याची निर्मिती केलेली गेलेली आहे. आणि त्याच काळात ज्यावेळेस मोहम्मद खिलजी आले त्यावेळेस खिलजीने हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण खिलजीला सुद्धा हे मंदिर उद्ध्वस्त करता आलं नाही, कारण याची निर्मितीच इतकी जबरदस्त केलेली आहे तर खिलजीनं सुद्धा हे मंदिर उद्ध्वस्त केलं नाही. आणि तुम्ही आतमध्ये जर जाऊन बघितलं तर इतके जबरदस्त रचना आहे. हे काम त्या काळातील जे अभियंते होते त्यांनी कशा पद्धतीने केले असेल यात आश्चर्य वाटायला नवल नाही. तर मित्रांनो, ह्या ठिकाणाला भोजेश्वर मंदिराला आपण सर्वांनी नक्की भेट द्यावी अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद.